असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कशाला रोड अडवू, कशाला हे करू, तुम्ही बघा तिथं बाकीचे सगळे येत जात होते, मग तुम्हाला कोण अडवत होतं, मग तुम्ही तो सगळा ड्रामा केलेला आहे असा एक आरोप होतोय. मग ड्रामा केले म्हणाला. माझ्यासोबत आलेले QRT पथकची माणसं, मी काय कुठले ते सर्कशी मधले घेऊन आलेले नव्हते का? त्यांच्या हातामध्ये काय प्लास्टिकच्या बंदुका दिलेल्या नव्हत्या? याचं उत्तर त्यांनी कलेक्टर साहेबांना विचारावं. कारण कलेक्टर साहेबांच्या आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या आधी कॉन्टॅक्ट मध्ये जाण्यापेक्षा 2-3 दिवस मी यांना प्रोटेक्शन मागत होते. मी शिकली सवरलेली, मी BA झालेली मुलगी, मी गेली 2 वर्ष झालं माझे SP ना मेल असतात, DYSP ना असतात, कलेक्टरला असतात आणि CO ला असतात अनगरच्या आणि तहसीलदार साहेब ह्यांना असतातच. मी प्रोटेक्शन मागत होते SP सरांना, ॲडिशनल सरांना स्वतः भेटले तर गेल्या 8 दिवसापूर्वीपासून भेटले. देतो म्हणायचे, जावा पुढं म्हणायचे आणि येत नव्हते. मग आता मी तिथली स्थानिकची 23 वर्षाची रहिवासी आहे, आत्ता 1-2 वर्ष नाहीये. तिथले कुणीतरी 4 लोक माझ्या संपर्कात असतील ना. 10 तारखेपासून त्यांनी महिला बसवून ठेवलेल्या होत्या अनगर नगर पंचायत कार्यालयामध्ये. 10 तारखेपासून ते आता लास्ट डेट पर्यंत की येऊ द्यायचं नाही, आणि जरी आली तरी पुढं मागं 25-25 बायका रांगेत उभं करायच्या, अश्लील भाषा शैली काहीतरी करायची, हातवारे करायचे, की ॲट्रॉसिटी व्हायला भाग पाडायला असं करायचे. कितीतरी शेतकऱ्यांच्यात कामाला महिला जाऊ दिल्या नाही त्या माणसांनी आणि महिला तिथं बसवून घेतल्या गेल्या. आज शेतकऱ्यांचं 10 दिवसात नुकसान झाले. आज मी स्वतः शेतकरी आहे, एखादं टोमॅटो पिकला असेल तर ते दुसऱ्या दिवशी काढावंच लागते ते गाभोळं झाल्यानंतर. पहाटे 5 वाजता तुम्ही कसे काय पोहोचला तिथं? निवडणूक अधिकारी कसं काय? ते आधी काय झालं, 1-2 दिवस आधी SP सरांना सांगितलं, सर असे असे रस्ते जाम झालेले आहेत, मला जाता येई नाही, असं व्हायलंय, काय करू? तर SP सर म्हणायचे मी देतोय प्रोटेक्शन, पण मोहोळचे पोलीस म्हणायचे आम्हाला ऑर्डरच येत नाही. म्हणजे हे तिथं काय गफलत होते तेच कळत नाही. इकडून मंजूर व्हायचं आणि इथं दिलं गेलं जात नव्हतं. मोहोळ पोलीस स्टेशनवाले म्हणायचे आम्हाला मिळालं नाही. मग फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता नव्हती, कागदपत्र मिळत नव्हते, म्हणून कलेक्टर साहेबांना सांगितलं. कलेक्टर साहेब म्हणले मी मिळवून द्यायला सांगतो. आणि मोहोळ पोलीस स्टेशन आणि नोटरी करायची होती, ॲफिडेविट करायचं होतं, तर एकही वकील नोटरी करून देत नव्हते यांच्या धाकामुळे. खरे की काय? वकील सुद्धा घाबरत होते, वकील देखील घाबरत होते. 2 ठिकाणी नोटरी करायला गेल्यानंतर जिथे जिथे नोटरी करायला मी थांबते मोहोळमध्ये, तिथे देखील गाड्यांचा पाठलाग झाला. गाडी नंबर ES 1444 विशाल नाही बालाजी भडकवाडची गाडी होती. नाही, त्या गाडीमध्ये बसलेला विशाल चोपडे नावाचा मुलगा माझ्याच गावातला आहे, माझाच पाठलाग करतोय. तो मला ओळखू येत नाही काय? ब्लॅक कलरची जरी गाडी असली तर ड्रायव्हिंग कोण करतं हे कळतं ना. तो दिसत होता. मी त्या गाडीचा पायबिन चप्पलचं पाठलाग देखील केला तर तो पुढे निघून गेला. असे कितीतरी गाड्या मी 2 दिवस स्वतः पाहिल्या आणि मला ते व्हिडिओ प्राप्त झाले. ते व्हिडिओ मग मी दाखवले. परत एके दिवशी देवडी मार्गे SP सरांनी जायला सांगितलं, म्हणून मी तसं गेले तर तिथं सुद्धा 12 गाड्या पाठलाग केला. मग मी रस्त्यामध्ये उभारले मोहोळच्या, मला कायदा हातात घ्यायला नको, पोलीस स्टेशनला समक्षच दाखवते म्हणून मी रस्त्यात उभारले. एक लाल कलरची गाडी गेली, दुसरी व्हाईट कलरची गाडी, एकानं स्कूटी माझ्या अंगावर घातली. हे देखील व्हिडिओ मी लाईव्ह मध्ये केले फेसबुकला. तसंच पोलीस स्टेशनला गेले, तिथं मी आवाहन केलं, सर न्यायाधीशांना पण आवाहन केलं आणि CM साहेबालाही म्हणलं तुमची लाडकी बहीण फॉर्म भरायला येते तर तिच्या अंगावर गाड्या घालण्यात यायलेत, हे कुठं गेलंय तुमचं, काय करते प्रशासन? आत गेले तर मला पोलीस स्टेशनमध्ये इतकं माझ्यासोबत गलिच्छ वागणूक करण्यात आली, तिथं धक्के मारून मला काढण्यात आलं. ते पण व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर हे सर्व दिल्लीचे एक पत्रकार आहेत आपले, इंडियन एक्सप्रेस का कोणते तर न्यूज आहे, त्यांना ते समजलं गेलं की एका महिलेला तुम्ही फॉर्म भरू देत नाही. मी ते व्हिडिओ वगैरे सगळे फेसबुकवरून व्हायरल केले. मग त्यानंतर तिथून त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. मग ते पुन्हा कलेक्टरला फोन, पुन्हा कलेक्टर साहेबांनी SP, असं ती यंत्रणा हल्ली तितकी. मग तेवढी यंत्रणा हल्ली की त्या महिलेला एकच मत पडू द्या तिचं, पण तिच्या अधिकारांना तो ते दिल्लीच्या पत्रकारांनी आम्हाला इतकं ह्याच्यावर घेतलं. मला कॉल केला, सर्व ते इंग्लिशमध्ये बोलत होते पण इतकं परफेक्ट मला समजलं नाही. हिंदीत बोलले. ताई म्हणले आम्ही असा असा प्रश्न विचारला आणि तुमची उद्या सोय होईल. मग तिथून कशी यंत्रणा हल्ली मलाही माहित नाही. आम्हाला फक्त पहाटे 5ची वेळ कशी काय ठरली? पहाटे 4ला फोन आला. कुठून कशी सेटिंग होतं माहित नाही. आणि म्हणले ताई तुम्हाला पटकन ह्या नंबरची गाडी आहे, पटकन बसायचं त्या गाडीत आणि निघायचंय. आम्हाला माहिती नव्हतं की QRT पथक आमच्या मागे आहे काय नाही, फक्त तुमचं लोकेशन ह्या नंबरला सेंड करत राहा. आम्ही आमचं मायलेकर उठलो, सेंड केलं लोकेशन आणि त्या नंबरने आम्ही निघालो. फक्त म्हणले तिथे गेल्या गेल्या परिस्थिती बघून 112ला कॉल करा. मी गेल्या गेल्या तिथे 112ला कॉल केला. मग मला माहिती झालं की माझ्या मागे पुढे QRT पथक आहेत. मग तिथं 112चे पथक आले. पोलिसांनी तुम्हाला सांगितलं पहाटे 5 वाजता जा म्हणून? मला अज्ञातच नंबरवरून कॉल आला, मोठ्या व्यक्तीचा कॉल आला, IPS अधिकारीच होते ते. त्यांनी कॉल केला, स्वतः कलेक्टर साहेबांनी कॉल केला की मॅडम आम्ही तुमच्या कागदाची पण पूर्तता तिथे गेल्या गेल्या होईल. मी सांगितले. मग COचा रात्री 11 वाजता मेल आला की तुमचा शौचालयाचा दाखला वगैरे आहे ते मॅडम 200 आणि 300 रुपये पावती ऑनलाईन भरता का उद्या आम्ही आल्याला देतो. मी म्हणले कॅश पेमेंट देईन मी. मग 11 वाजता CO साहेबांनी मेसेज केला आल्याला तुम्हाला कागदपत्र दिली जातील. म्हणजे कलेक्टर साहेबांनी
तेवढं तेवढी पुरतं केली. ते केलं. आणि याच्यामध्ये एक आहे की त्या तुझा अर्ज बाद झाला त्याच्यावर तुझी सही नव्हती. नाही सर, मी आता खरं तर माझी आई माझा एवढा जीव धोक्यात घालून मी तिथं खास करून तर सूचकाची सहीसाठीच गेलो होतो. हा. मुळात म्हणजे माझा तिथं जाण्याचा रोलच एक होता की सूचक म्हणून मीच सही करणार होतो. कोणती आई एवढं जीवाला धोका असताना एवढं पोलीस प्रोटेक्शन घेऊन जावं लागत असताना कोणत्याही मुलाचा जीव धोक्यात घालून तिथे जाऊन घेऊन जाईल. मग त्या ठिकाणी मी गेल्यावर त्यांनी विचारलं सुद्धा की सूचक कोण आहे. त्यामुळे त्यांना मी म्हणलं की मी स्वतः सूचक आहे यांचा मुलगा. बरं ठीक आहे म्हणले, चालेल. माझी सर तिथे त्या ठिकाणी 5 ते 6 पेपरवरती सही झालेली आहे. मग सूचकाची सही माझी तिथे अशी कशी राहून जाईल, मी तर सूचक म्हणूनच गेलेलो होतो. हा. आणि जर माझ्याकडून जर सूचक म्हणून सही राहिली असेल तर त्यांनी अर्ज तिथं पडताळणी जे छाननी असते त्या ठिकाणी त्यांनी का चेक केला नाही, त्याने अर्ज घेतलाच कसं काय, सूचकाची सहीच नाही तर अर्ज कसं काय त्याने घेतला, ही त्यात मोठी सगळ्यात मोठी गोष्ट ना ती.